मी CH3 ग्रुप जोडतोय. मग साहजिकच याचं कॉमन नेम काय होईल? याचं कॉमन नेम होईल मेटाक्रिसॉल. काय नाव होईल? मेटाक्रिसॉल. वाचताना मेटा वाचतोय पण लिहिताना स्मॉल एम मध्ये लिहितोय मेटाक्रिसॉल. ठीक आहे. IUPAC नेम काय आहे मग? जसं याचा IUPAC नेम 2 मिथिल झालं होतं तसं याचंही नंबरिंग द्या. 1 2 3 4 5 आणि 6. किती नंबरला मिथिल ग्रुप आहे तर 3. मग याचे नॉमेनक्लेचर मध्ये IUPAC नेम काय होईल? 3 मिथिल. ठीक आहे. 3 मिथिल आणि हा जो पार्ट आहे त्याला काय नाव दिलं तुम्ही? तर फिनॉल. म्हणून नाव झालं 3 मिथिल फिनॉल. 3 मिथिल फिनॉल. ठीक आहे. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, इथं 2 नंबरला CH3 ग्रुप जोडला, इथं 3 नंबरला, आता काय 4 नंबर. मग 4 नंबरला पण एक मिथिल ग्रुप जोडून दाखवतोय. त्याचं नॉमेनक्लेचर बघूया. बघा लक्ष द्या. जर OH ग्रुपच्या एक्झॅक्टली अपोजिट पोझिशनला म्हणजे 4 नंबरच्या पोझिशनला जर मी मिथिल ग्रुप जोडला, याचं नंबरिंग असं होईल 1 2 3 4 5 6. मग याचं कॉमन नेम काय होईल? जसं याचं ऑर्थोक्रिसॉल झालं तसं याचं मेटाक्रिसॉल झालं तसंच याचं सुद्धा कॉमन नेम होईल पॅराक्रिसॉल. आता कोणती पोझिशन म्हणतात? पॅरा पोझिशन म्हणतात. याचं नाव होईल पॅराक्रिसॉल. काय नाव होईल? पॅराक्रिसॉल. आणि त्याचं IUPAC नेम जर लिहायचं असेल तर IUPAC नेम होईल. IUPAC नेम काय होईल मुलांनो? तर 4 पोझिशनला CH3 ग्रुप आहे म्हणून 4 मिथिल. काय नाव आहे? 4 मिथिल फिनॉल. काय नाव आहे? 4 मिथिल फिनॉल. इथपर्यंत समजलं? बघा पुन्हा एकदा. प्रथम ज्याला काय नाव दिलं तुम्ही? फिनॉल नाव दिलं. फिनॉलच्या ऑर्थो पोझिशनला जर CH3 ग्रुप जोडला तर त्याला कॉमन नेम काय दिलं? ऑर्थोक्रिसॉल. आणि IUPAC नेम पोझिशन नुसार 2 मिथिल फिनॉल. जसं 3 नंबरला जोडलं तर मेटाक्रिसॉल. मग 3 मिथिल फिनॉल IUPAC नेम दिलं. तसंच या ठिकाणी पॅराक्रिसॉल आणि त्याचं IUPAC नेम दिलं 4 मिथिल फिनॉल. ठीक आहे. 4 मिथिल फिनॉल. आता तुम्ही या ठिकाणी जर बारकाईने बघितलं असेल तर एकच OH ग्रुप जोडलाय मी. समजा 2 OH ग्रुप जोडले असतील तर त्याचं नॉमेनक्लेचर कसं होतं आपण क्लासिफिकेशन मध्ये शिकलोच आहोत तरी सुद्धा बघा लक्ष द्या थोडंसं. जर 2 OH ग्रुप जोडलेले असतील बेन्झीन रिंगला तर त्याचं नॉमेनक्लेचर कसं होतं? ठीक आहे. इथपर्यंत समजलेलं आहे. त्याच्या पुढचा पार्ट बघूया. समजा मी याच्या ऍडजसेंट पोझिशनला OH ग्रुप जोडला. मगाशी CH3 जोडला होता, आता OH जोडले दोन्ही पण. ठीक आहे. याचं नाव होतं कॅटेकोल. काय नाव होतं? कॅटेकोल. कॉमन नेम काय आहे याचं? कॅटेकोल. आपण डायहायड्रिक फिनॉल मध्ये क्लासिफिकेशन मध्ये डायहायड्रिक फिनॉल म्हटलं होतं, त्याचं कॉमन नेम काय आहे? कॅटेकोल. आणि याचंच IUPAC नेम जर लिहायचं झालं, याचं जर IUPAC नेम लिहायचं झालं तर बारकाईने बघा मुलांना. हा जो गोल करतोय हा पार्ट कोण आहे रे? हा आहे बेन्झीन. आणि याच्या 1 नंबरच्या आणि 2 नंबरच्या पोझिशनला OH ग्रुप जोडले. म्हणजे याचं नॉमेनक्लेचर असं होतं. प्रथमतः बेन्झीन 1 नंबरला OH ग्रुप कॉमा 2 नंबरला OH ग्रुप. पुन्हा एकदा बघा बेन्झीन 1 2 2 वेळा आहे म्हणून डाय. आणि OH साठी सफिक्स वापरलं जातं ते म्हणजे ओल म्हणून नाव झालं बेन्झीन 1 2 डायॉल. बेन्झीन 1 2 डायॉल. हे कशाचं झालं नॉमेनक्लेचर? कॅटेकोलचं IUPAC नेम. समजा मी दुसरं एक उदाहरण देतो. याच ठिकाणी जसा ऑर्थो पोझिशनला OH ग्रुप जोडला तसाच मी मेटा पोझिशनला जोडतो. कोणत्या पोझिशनला जोडतोय मी? मेटा पोझिशनला OH ग्रुप जोडतोय. फॉर एक्झाम्पल असं. ठीक आहे. मग याचं कॉमन नेम आहे रिसॉर्सिनॉल. काय आहे? रिसॉर्सिनॉल. काय कॉमन नेम आहे? रिसॉर्सिनॉल. आणि त्याचंच IUPAC नेम तुम्ही लगेच सांगू शकता. जसं याला नंबरिंग देऊन केलं होतं तसं 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. हा कोण आहे? तर बेन्झीन. म्हणून IUPAC नेम मध्ये बेन्झीन बघा लक्ष देत आहे ना. बेन्झीन 1 3 इथं 1 2 होतं, इथं 1 3. बेन्झीन 1,3 डायॉल. बेन्झीन 1 3 डायॉल. आता पुढच्या स्ट्रक्चरचं नॉमेनक्लेचर तुम्ही लिहिणार आहात. ठीक आहे. द्याल ना मग. बघा मी स्ट्रक्चर काढून ठेवतोय. त्याचं कॉमन नेम मी सांगतो, IUPAC नेम तुम्ही सांगायचं.
IUPAC नेम तुम्ही सांगायचं. OH आणि या ठिकाणी OH. याचं कॉमन नेम मी सांगतोय. याचं कॉमन नेम आहे क्विनॉल. काय नाव आहे? क्विनॉल. QUINOL किंवा हायड्रोक्विनोन किंवा हायड्रोक्विनोन सुद्धा आहे. ठीक आहे. याचं नाव काय सांगितलं मी? क्विनॉल किंवा हायड्रोक्विनोन. याचं IUPAC नेम तुम्ही सांगा. ठीक आहे, जमेल ना? ओके. याचा IUPAC नेम तुम्ही सांगणार आहात. बघा चेक करून येतंय का? बेन्झीन तर आहेच. ठीक आहे. पोझिशन द्या आणि नंबर द्या, त्याच्यावरून नॉमेनक्लेचर द्या. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर मी याच्या पुढचा भाग घेतोय, तो म्हणजे इथर आणि त्याचं नॉमेनक्लेचर. हे समजलं विद्यार्थी मित्रांनो? समजले असं कन्सिडर करतोय आणि मी पुढील पार्ट घेतोय. पुढचा पार्ट आहे नॉमेनक्लेचर ऑफ इथर. नॉमेनक्लेचर ऑफ इथर. लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, इथर मध्ये आपण दोन प्रकार शिकवतो. इथर मध्ये दोन प्रकार बघितले. कोणकोणते दोन प्रकार? इथर मध्ये दोन प्रकार होते. एक होतं सिंपल इथर, म्हणजे त्याला सिमेट्रिकल इथर म्हणतो. काय म्हणतो आपण? सिमेट्रिकल. एक होतं सिमेट्रिकल इथर. येते का लक्षात? एक होतं सिमेट्रिकल इथर, एक होतं अनसिमेट्रिकल इथर. एक काय होतं? सिमेट्रिकल, तर दुसरं होतं अनसिमेट्रिकल इथर. एक सिमेट्रिकल इथर आणि दुसरं अनसिमेट्रिकल इथर. मग सिमेट्रिकल इथर मध्ये त्याचा जनरल फॉर्म्युला येतो. जनरली कसं दर्शवलं जातं? ROR. कसं दर्शवलं जात होतं? ROR. अनसिमेट्रिकल इथर मध्ये तेच असं दर्शवलं जात होतं ROR डॅश. ROR डॅश. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी नॉमेनक्लेचर शिकवत असताना प्रथमतः सिमेट्रिकल इथर घेऊ. कोणतं घेऊ? सिमेट्रिकल इथर. लक्ष द्या. प्रथमतः सिमेट्रिकल इथर. सिमेट्रिकल इथर त्याचा फॉर्म्युला काय आहे? सिमेट्रिकल इथरचा ROR. जेव्हा कॉमन नेम द्यायचं असतं कोणाचं? सिमेट्रिकल इथरचं, तेव्हा हा पण अल्किल ग्रुप आहे आणि हा पण अल्किल ग्रुप आहे. याचं कॉमन नेम होतं डायअल्किल. काय कॉमन नेम होतं? डायअल्किल. आणि याला इथर म्हणतात. म्हणून नाव काय झालं कॉमन नेम? डायअल्किल इथर. कसलं नाव झालं? डायअल्किल इथर, कॉमन नेम. आणि याचं जर IUPAC नेम द्यायचं असेल, याचं जर IUPAC नेम द्यायचं असेल तर ज्या साईडला कार्बनची संख्या कमी असेल, मी पुढे एक्झाम्पल घेतोय, ज्या साईडला कार्बनची संख्या कमी असेल हे कॉमन नेम दिलं. आता IUPAC नेम देतोय मी. तर ज्या साईडला कार्बनची संख्या कमी असेल त्या साईडला ऑक्सिजन कन्सिडर करायचा. फॉर एक्झाम्पल अल्किल ग्रुप आहे आणि त्याच्या बाजूला ऑक्सिजन आहे म्हणून ते होतं अल्कॉक्सी. आणि पुढं समजा मी याला कन्सिडर केले इकडच्या साईडला, तर हा झाला अल्कॉक्सी आणि हा पुन्हा राहणारा जो असेल त्याला अल्केनचं नाव द्यायचं. म्हणून याचं नाव होतं अल्कॉक्सी अल्केन. काय नाव होतं? अल्कॉक्सी अल्केन. फॉर एक्झाम्पल घेतोय बघा, एक्झाम्पल बघा म्हणजे लक्षात ठेवायचं. याचं मी एक्झाम्पल घेतोय CH3O CH3. मुलांना दोन्ही साईडचे ग्रुप सेमच आहेत ना? ओके. दोन्ही साईडचे ग्रुप सेम असतील तर हा कसला इथर झाला? सिमेट्रिकल इथर. कोण आहे या साईडला? हा मिथिल आहे, हा पण मिथिल आहे. मग कॉमन नेम देताना काय करायचंय? तर डाय शब्द वापरायचा. डाय. चला मी इथे लिहितो काय? डाय. कॉमन नेम दोन आहेत म्हणून डाय. पण कोण दोघे जण आहेत? तर मिथिल म्हणून डाय मिथिल. काय नाव झालं? डाय मिथिल. आणि शेवटी काय शब्द वापरा? इथर शब्द वापरा. याचं कॉमन नेम झालं डाय मिथिल इथर. डाय मिथिल इथर. याचं जर IUPAC नेम लिहायचं असेल तर काय करायचं रे? तर IUPAC नेम लिहिताना अल्कॉक्सी अल्केन. मग अल्कॉक्सी म्हणजे एका साईडला आपण हा ग्रुप घेऊ, म्हणजे हा मिथिल आहे, त्याच्यात जर ऑक्सिजन घेतला तर मिथॉक्सी. आणि हा एका कार्बनचा अल्केन, त्याला अल्केनचं नाव द्यायचं आहे. म्हणजे काय नाव आहे? मिथॉक्सी मिथेन. काय नाव आहे? मिथॉक्सी मिथेन. काय नाव आहे? मिथॉक्सी मिथेन. लक्षात येते का? बघा, मिथॉक्सी मिथेन. दुसरं एक एक्झाम्पल घेतो. फॉर एक्झाम्पल C2H5O C2H5. बोला विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही साईडला सेम ग्रुप आहे का? आहे. कॉमन नेम देताना काय करायचंय? अल्किलचं नाव घ्यायचंय. पण कसं? डाय. हे कोण आहे? इथिल. हे कोण आहे? इथिल. मग नाव काय होईल?
डाय इथिल, शेवटी इथर, डाय इथिल इथर, नाव काय होईल डाय इथिल इथर. आणि याचं IUPAC नेम लिहायचं म्हटलं तर काय होईल विद्यार्थी मित्रांनो, याचं IUPAC नेम लिहायचं म्हटलं तर एका साईडला तुम्हाला O ऍड करा. आता इथे सिमेट्रिकल असल्यामुळे कुठल्या साईडला गेलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे, मग हा इथॉक्सी आणि हा इथेन, नाव काय होईल इथॉक्सी इथेन, इथॉक्सी इथेन. ठीक आहे, इथॉक्सी इथेन इथपर्यंत कळालं. आणि यानुसार तुम्ही अनेक उदाहरणे इथं सोडवू शकता. इथॉक्सी इथेन याप्रमाणे अनेक उदाहरणं तुम्हाला घेता येतील. आता मी थोडंसं याच्यापेक्षा वेगळं, आता हे सोपं आहे, याच्यापेक्षा वेगळं थोडंसं अनसिमेट्रिकली इथं काय प्रकार आहे तो समजून सांगतो. आता अनसिमेट्रिकली इथंकडे जातो, त्याच्या अगोदर हे तुम्हाला समजलंय का बघा, म्हणजे मला पुढचा पॉईंट घेता येईल. ठीक आहे, बघा याच्या पुढचा पॉईंट घेतोय मी आता अनसिमेट्रिकल इथर. ठीक आहे, अनसिमेट्रिकल इथर, अनसिमेट्रिकल इथर. लक्ष द्या, हे जरा थोडंसं तुमच्यासाठी टफ आहे पण समजून जातं. अनसिमेट्रिकल इथर, अनसिमेट्रिकल इथरचा फॉर्म्युला काय ROR'. याचं नाव लिहिताना, कॉमन नेम लिहिताना मगाच्या सारखं डायअल्किल म्हणायचं नाही, कारण हा अल्किल आणि हा अल्किल वेगवेगळा असेल म्हणून त्याला अनसिमेट्रिकल म्हटलं जातं. म्हणून कॉमन नेम लिहिताना याचं नाव होतं अल्किल, अल्किल इथर. कॉमन नेम काय होतं अल्किल, अल्किल इथर. आणि IUPAC नेम लिहिताना, IUPAC नेम लिहिताना ज्या साईडला कार्बनची संख्या कमी असेल त्या साईडला अल्कॉक्सी, आणि जो जास्त कार्बनची संख्या असेल तो नंतर लिहायचा, म्हणजेच त्याचं नाव लिहायचं अल्केन. फॉर एक्झाम्पल, तुमच्या समोर एक्झाम्पल येतो, हे लक्षात ठेवा, म्हणजे मला भरपूर उदाहरणं घेतली ती. बघा मी फॉर एक्झाम्पल घेतलं होतं, फॉर एक्झाम्पल CH3O C2H5. कारण जनरल फॉर्म्युला काय आहे ROR'. दोघे एकसारखे नसतील, याचं कॉमन नेम द्यायचं आपल्याला. कॉमन नेम लिहिताना मग आपण डायअल्किल लिहिलं होतं सिमेट्रिकल मध्ये, इथं दोघं सारखे नाही, त्यामुळे सिमेट्रिकलचा क्रायटेरिया इथं लागू करता येणार नाही. मग याच्यामध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर वापरायचं. अल्फाबेटिकल म्हणजे ABCD यानुसार येणारं प्रथम नाव पहिल्यांदा लिहायचं आणि नंतर राहिलेला शेवटी लिहायचं. ठीक आहे, मग इथं मला सांगा हा मिथिल आहे आणि हा इथिल आहे. मग M पहिल्यांदा का E, साहजिकच ABCD नुसार E पहिल्यांदा येतात, मग याचं नाव प्रथम लिहायचं इथिल, नंतर इकडच्याचं मिथिल आणि शेवटी इथर शब्द. आता लक्षात आला असेल अल्किल, अल्किल इथर काय लिहित होतो. ठीक आहे, इथिल, मिथिल, इथर अशा प्रकारचं कॉमन नेम द्यायचं. IUPAC नेम देताना आणखी खूप सोपी पद्धत झाली. आता कॉमन नेम देताना ज्या साईडला कार्बनची संख्या कमी असेल त्या साईडला ऑक्सिजन कन्सिडर करायचा. या साईडला एक कार्बन आहे, या साईडला दोन कार्बन आहे, म्हणून ऑक्सिजन या साईडला आहे. हा झाला मिथॉक्सी, हा कोण झाला मिथॉक्सी. आणि हा किती कार्बनचा अल्केन रे, तो दोन दोन कार्बनचा अल्केनला काय म्हणता तुम्ही इथेन म्हणता. म्हणजे नाव काय झालं रे मिथॉक्सी इथेन. काय नाव झालं मिथॉक्सी इथेन. लक्षात आलं मिथॉक्सी इथेन. ठीक आहे, आणखी एक उदाहरण घेतोय. फॉर एक्झाम्पल C6H5O CH3. नीट बघा, या साईडला C6H5 घेतला आणि या साईडला मिथिल घेतला. आता याचं कॉमन नेम द्यायचं आपल्याला. काय द्यायचंय कॉमन नेम. कॉमन नेम लिहिताना याला म्हणतात फिनिल आणि याला म्हणतात मिथिल. मग याच्यामध्ये प्रथमतः M येईल का P येईल, कोण येईल M का P, साहजिकच ABCD येते. मिथिल हा फिनिल आणि हा इथर, नाव काय झालं मिथिल फिनिल इथर. IUPAC नेम सांगा. IUPAC नेम मध्ये ज्या साईडला कार्बनची संख्या कमी असेल त्या साईडला ऑक्सिजन कन्सिडर करा. इकडे 6 कार्बन आहे, इकडे 1, म्हणून या साईडला ऑक्सिजन कन्सिडर करा. म्हणजे हा झाला मिथॉक्सी. हा कोण झाला मिथॉक्सी. आणि हा बेन्झीन. फिनिल न म्हणता काय म्हणायचं बेन्झीन म्हणायचं.
त्याला जास्त मान्यता आहे म्हणून याचं नाव झालं मिथॉक्सी आणि हा बेन्झीन, मिथॉक्सी बेन्झीन. पण ऍक्च्युली याला जरी कॉमन नेम मिथिल फिनिल जर असलं तरी या नॉमेनक्लेचर पेक्षा, या कॉमन नेम पेक्षा त्याला ॲनिसोल या नावाने ओळखलं. कोणत्या नावानं? ॲनिसोल. कोणत्या नावाने ओळखलं त्याला? ॲनिसोल. ऍक्च्युली हे स्ट्रक्चर बघा असं आहे, ॲनिसोल. बेन्झीन रिंगला एक हायड्रोजन रिप्लेस केला बेन्झीन रिंगचा आणि त्याला OCH3 ग्रुप जोडला आहे. याला म्हणतात ॲनिसोल. काय म्हणतात? ॲनिसोल. हे एकच ॲनिसोल. ठीक आहे, इथपर्यंत कळालं. याच्या पुढचं थोडंसं आणखी वेगळं उदाहरण निघता प्रयत्न करतोय. CH3O CH2 CH3O CH2CH CH3CH3. आता याचं कॉमन नेम द्यायचं. कॉमन नेम देताना प्रथमतः कोण पहिलं येईल ते चेक करायचं. या साईडला आहे मिथिल आणि या साईडला आहे 1 2 3 4 सेकंड कार्बनला एक मिथिल ग्रुप आहे म्हणून हा आयसो. हा कोण आहे? आयसो ब्युटील. एका साईडला आहे आयसो ब्युटील आणि एका साईडला आहे मिथिल. ऑक्सिजनच्या दोन्ही साईडचे ग्रुप सांगतोय. हा आहे मिथिल, हा आहे आयसो ब्युटील. मग मला सांगा प्रथमतः कोण येईल? मिथिल येईल का आयसो ब्युटील? हा, आता या ठिकाणी लक्ष द्या. आयसो, सेकंडरी, टर्शरी असे शब्द अल्फाबेटिकल ऑर्डर देताना विचारात घ्यायचे नाही. त्याच्या पुढचा अक्षर विचारात घ्यायचा. इथं आयसो ब्युटील आहे, त्यातला बी विचारात घ्यायचा, आयसो कन्सिडर करायचं नाही. म्हणून याचं आयसो ब्युटील म्हणजे बी येतोय आणि याचं मिथिल म्हणजे एम येतोय. म्हणून याचं नॉमेनक्लेचर होईल आयसो ब्युटील मिथिल. आयसो ब्युटील मिथिल इथं लक्षात राहील का? हे कन्सिडर करायचे नाही. ठीक आहे, याचं कॉमन नेम झालं आयसो ब्युटील मिथिल इथं. पण IUPAC नेम देताना लक्षात ठेवा, ज्या साईडला लॉंगेस्ट चेन असेल त्याला नंबरिंग देताना विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक ऐका. जेव्हा ऑक्सिजनच्या एका साईडला जास्त कार्बन आहेत आणि एका साईडला कमी कार्बन आहे आणि अशा ठिकाणी जेव्हा अनसिमेट्रिक इथर म्हणतो आपण, अशा ठिकाणी जर IUPAC नॉमेनक्लेचर द्यायचं असेल आणि त्या ठिकाणी जर कार्बनला नंबरिंग द्यायचं असेल तर ज्या ठिकाणी ऑक्सिजन आहे, ज्या ऑक्सिजनला कार्बन जोडलेला आहे त्या कार्बन पासून नंबरिंग द्यायचं. बघा लक्ष द्या. 1 2 3 इकडून नंबरिंग देऊ नका, इकडूनच द्यायचं. ऑक्सिजनच्या शेजारून, ऑक्सिजनच्या शेजारच्या कार्बन पासून नंबरिंग द्यायला विसरायचं नाही, अन्यथा तुम्ही चुकाल. याच्या पुढच्या उदाहरणामध्ये याचा एक ट्विस्ट समजून सांग. ठीक आहे, आता याचं नाव काय होईल? तर हा मिथॉक्स आहे आणि हा 2 ला मिथिल आहे. मग मला सांगा मिथॉक्सी पहिल्यांदा येईल का मिथिल पहिल्यांदा येईल? METH इथपर्यंत सेम आहे पण इथं O आहे आणि इथं Y आहे म्हणून मिथॉक्सी पहिल्यांदा येईल. हे लक्षात घ्या. नॉमेनक्लेचर काय होतं बघा, याचं नॉमेनक्लेचर होईल